नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपला स्कॉलरशिपचा 43वा पेपर आहे। आपण दररोज एक पेपर या पद्धतीने आपण सोडवत चाललेलो आहोत। या बरेचशा म्हणजे अगदी 300 न्यूज आहे, पण आपल्याला जे अपेक्षित आहे की ज्यांच्यासाठी आपण करतो आहोत त्या पद्धतीने अपेक्षित असा पेपर नियमित सोडवलेला पेपर तपासून घेणे, त्याचे मार्क टाकणे जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून होत नाही। त्यामुळे इयत्ता 5वीला आपण व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवला होता, त्याच्यावरती गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना प्रश्नपत्रिका रोज देतो आहोत। त्याचे 4 पेपर त्यांचे ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये चालले, 4 झालेत पेपर। 8वीलाही तुम्हाला मी सूचना केली होती की आपल्याला गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मोबाईलवर पेपर मिळेल। तो पेपर सोडवल्यानंतर त्याचं आपल्याला ऑनलाईन मला त्याचे मार्क कळतील आणि ज्या महत्त्वाच्या चुका आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून ते प्रश्न आपल्याला पुन्हा घेता येतील। त्या पद्धतीनं मला जे अपेक्षित आहे तसं कामकाज 8वीच्या वर्गामध्ये तसं दिसून येत नाही। चला ठीक आहे जसं आहे तसं, ज्यांना गरज नाही त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही। चला पेपर नंबर 43 मराठी गणित घ्या तपासायला। तर सगळ्यांनी हा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवून द्या। त्या सर्वांना आपला पेपर त्याचं सोल्युशन गरज आहे त्यांनी सोल्युशनही करा, सोल्युशनला लक्ष घाला। चुकणारा प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी समजून दिला जातो, तर ते होणं गरजेचं आहे। चला आजचा हायेस्ट चांगला आहे, 134चा हायेस्ट आहे, गुड। मनापासून केलं तर सगळ्या गोष्टी शक्य होतात, सगळ्या गोष्टी साध्य होतात। चला प्रश्न सोल्युशन घेऊया आपण। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पेपरच्या चालू पेपरमध्ये प्रश्नाची उत्तरं टाकत चला ना। आता 8वी 5वीचे आमची मुलं लगेच सांगतात की पहिल्याचं उत्तर 4 आहे, दुसऱ्याचं 2 आहे। आमच्या 8वीचे मुलं तसं काही करत नाहीत, मार्कही टाकत नाहीत, नुसतं उत्तरपत्रिका बघतात, बस। याच्यातनं काही साध्य होणार नाही। चला तर उतारा पहा, प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी ध्येय महत्त्वाकांक्षा असायला हव्यात, ते मिळवण्यासाठी तसे प्रयत्न हवेत। आपल्या अडचणीवर मात करून विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्यासाठी लागणारी चिकाटी पण हवी। एखादी गोष्ट मला कशी मिळणार, मला कशी जमणार, अशा निराशवादी विधानांमध्ये काही अर्थ नाही। उलट ते मी मिळवेन अशी धडाडी हवी। आता एखादी गोष्ट मिळवताना हेतू मात्र निर्मळ व शुद्ध असावा, प्रामाणिक असावा। कोणतेही काम करायला मन नकार द्यायला लागते किंवा आळस करायला लागते की आपले ध्येय दूर राहते, असे समजायला हरकत नाही। आपल्या विचारात होकार असता की यश आपोआप हळूहळू मिळत जाते। आपल्या इच्छा आकांक्षा फलद्रूप व्हायच्या असतील तर अथक प्रयत्नांची आणि चिकाटीची जोड हवी। विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्यासाठी कोणती गोष्ट असायला हवी तर चिकाटी आणि जिद्द। पर्याय क्रमांक 2, मनातील ध्येय पूर्ण होणे अवघड केव्हा वाटू लागते, मनाने नकार द्यायला सुरुवात केली की ते सगळं। म्हणून तुमचा मनाचा काय पाहिजे, बी पॉझिटिव्ह, ऑल इज वेल। ऐकलंय ना? हां, अरे काय होत नाही, काय पृथ्वी पालती होत नाही, तुम्ही नका करू। तुमची चूक झाली, कोण तुम्हाला फाशी देत नाही, पण केलं पाहिजे। पण तुम्ही जर मला मी करू का, मी करे होईल का, झेपल का की काय होणार नाही। पुढे कोणत्या गोष्टीमध्ये अर्थ नाही, निराशवादी विचारामध्ये अर्थ नाही। संवाद पाहत आई, खूप उपकार झाले तुमचे। अहो बाई, हा रस्त्यावर जखमी अवस्थेत दिसला म्हणून त्याला घेऊन घरी सोडायला आले, त्यात काय एवढं? खरंच आहे, आज तुमच्यामुळे माझा मुलगा योगेश घरी व्यवस्थित आला। अहो हा माझ्या पेशाचा भागच आहे। म्हणजे ताई तुम्ही नोकरीला आहात का? अहो आमची एक सेवाभावी संस्था आहे आणि त्या संस्थेची मी एक कार्यकर्ते आहे। ताई बरं झालं, तुमच्या संस्थेत काही काम असलं तर बघा की माझ्यासाठी। बरं बघू, पण आज योगेशची काळजी घ्या बरं। तर वडील संवादातून ताई कोणती गोष्ट जाणवते याच्यामधनं? माणुसकी की एखादा पडला तर आपण लगेच मोबाईल काढून त्याचं शूटिंग करत बसतो। आम्ही काय करतो,
शूटिंग करून व्हॉट्सअपला टाकतो. एखादा ॲक्सिडेंट झाला ना तर लगेच त्या ॲक्सिडेंटचे फोटो काढतो आणि आम्ही ग्रुपला टाकत बसतो. पण त्या माणसाला उठवून पाणी दिलं, दवाखान्यात वगैरे घेऊन जाणं हे कोण करत नाही. ही प्रचंड लज्जा उत्पन्न करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे पहा, योगेश रस्त्यावर जखमी अवस्थेत बघून ताईंनी काय केलं, त्याला स्वतः नेऊन घरी सोडलं. ताईची ओळख होता योगीच्या आईने त्यांना काय सांगितलं, संस्थेत काय काम असलं तर बघा. खालीपैकी वेगळा शब्द कोणता, शत, व्रण, खून, क्रोध. तर इथं क्रोध वेगळा आहे. शत म्हणजे जखम, वन जखमेचा व्रण, व्रण म्हणजे खून, जखम खून आणि खून हे सगळे समानार्थी शब्द आहेत. क्रोध म्हणजे राग आहे. सुबक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेढप. पाताळयंत्री अलंकारी शब्दाचा अर्थ कारस्थान करणारा. जग जिंकणारा या शब्द समूहातील एक शब्द कोणता, जगजेता. कृत्यकृत्य होणे या अर्थाचा वाक्यप्रचार, जीवनाचं कृत्यकृत्य झाले सार्थक होणे. या अक्षरापासून म्हण तयार करा. उधारीचे पोते सव्वा हात रीती. तुम्ही जर दुकानला जाता ना तेव्हा तुमच्या खिशात जेवढे पैसे तेवढ्यातच रोख माल घ्यायचा. उधार म्हणलं का नाही की तुम्ही खिशात बघता 100 रुपये आपल्याला, मग 1 किलो नाही तेल बसत, अर्धा किलो तेल द्या म्हणतात. उधार म्हणलं का नाही, हा 5 किलो द्या तेल, साखर 5 किलो द्या, कारण उधारीचं आहे. बघू पगार द्यायला पैसे. म्हणजे उधारीचं असलं की तुम्ही किती पण त्याला माफलंच. म्हणून ते उधारीचे पोते सव्वा हात येतील. मग तो दर पण रोख घेतली साखर तर 40 रुपये किलो, उधार घेतली तर 45 रुपये किलो. इथं काय बोलता येत नाही उधार घेतोय म्हणून, असं घडत असतं. खालीपैकी अशुद्ध शब्द कोणता, प्रतिकूल. ती म्हणलं बघा ना, उच्चार करताना लगेच कळतं. प्रतिकूल, प्रतिकूल. ती ऱ्हस्व पाहिजे, पहिली वेळाली पाहिजे. दोन्ही पण क्रमवार, दोन्ही पण दीर्घ येत नाहीत. हा नियम आहे तिथं. पुढे गणेश चतुर्थी हा सण कोणत्या महिन्यात येतो, भाद्रपद महिन्यामध्ये. अश्विन महिन्यामध्ये दसरा असतो. कार्तिकमध्ये कार्तिक प्रतिपदेला दिवाळी असते. तसं म्हणायला तर अश्विनच्या सगळ्या अमावस्येला खरी दिवाळी, लक्ष्मीपूजन असते. श्रावणामध्ये कोणकोणते सण असतात, रक्षाबंधन असतं, गोपाळकाला असतं, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला एकाच वेळेस असतं. खालीपैकी वेगळा वर्ण कोणता, ए ऐ उ ओ. उ हा हे शुद्ध स्वर आहे आणि ए आय ओ हे संयुक्त स्वर आहे. रोगट आंबा खाऊ नये या वाक्यातील अधोरेखित शब्दाची चाप कोणती. आता विशेषण आहे रोगट आंबा. आता मग त्याचं कसलं विशेषण होईल. आता विधी तर आधी विशेषण आहे. हे विधी विशेषण म्हणजे नंतर येतं. संख्या तर नाही आहे. धातूपासून बनलंय का, रोग होतो तिथं क्रियापद येतं. मी यार हे काय कुठल्या धातूपासून बनलेलं नाही. क्रियापदातल्या मूळ रूप जे धातू असतं त्यापासून बनलेलं नाही. पुढे कुत्र्याचे पिलू रस्त्याने पळते. रस्त्याने सामान्य रूप, रस्त्याला, रस्त्याचे, रस्त्याने, रस्त्यातून, रस्त्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 4. उज्ज्वल या शब्दाचा संधी विग्रह, उत्तर अधिक ज्वल. पर्याय क्रमांक 1. आई मुलाला चालवते या क्रियापदाचा अर्थ प्रयोजक. दुसऱ्याकडनं क्रिया करून घेण्याचं दाखवलं जातं तेव्हा ते प्रयोजक असतं. खालीपैकी अनेक वचनी शब्द कोणता, 1 मडके 4 मडकी, 1 खिडकी 4 खिडक्या म्हणजे एक वचन झाले. 1 केळे 4 केळी म्हणजे केळे एक वचन झाले. रताळे 1 रताळे 4 रताळी, त्यामुळे रताळे अनेक वचनी आहे. खालीपैकी अयोग्य जोडी कोणती, दीर जाऊ बोका भाटी श्रीमान श्रीमती जनक जानकी. जनक जानकी. तिथं काय पाहिजे होतं, जनक म्हणजे वडील आणि आई माता माय जननी वगैरे असे काहीतरी शब्द पाहिजे होते. दीर जाऊ म्हणजे विरुद्ध लिंगी आहे. दीर जाऊ बोका भाटी श्रीमान श्रीमती. जानकी सीतेचं नाव आहे.
पुढे रामाने वानरास बांधले या वाक्याचा प्रयोग ओळखा. राम करता बांधले वासरास, वानरास नाही वासरास. बांधले क्रियापद आहे, मूळ धातू बांधणारा राम म्हणजे करता राम आहे. बांधण्याची क्रिया कोणावर असली म्हणजे कर्म वासुर आहे. मग कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय याचा अर्थ भावे असणार आहे आणि कर्म आहे म्हणून सकर्म भावे. देवासारखं शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. हे आज्ञा केलेली आहे म्हणून ते आज्ञाच होईल. स्वामी या पुस्तकाचे लेखक तोंडपाठ या शब्दातील समास. तोंडपाठ उदाहरण सांगा. तत्पुरुष कसा देवदत्त कसं आहे सांग. देवदत्त उदाहरण तत्पुरुष समासाची उदाहरणं सांगा ना मला. पुस्तक आम्ही एकाने आणलेलं नाही, ओझ होता आम्हाला पुस्तकाचं. ओके नाही. दोन समास कसा होईल का? दोन काय होतं उदाहरण? 2-3 आणि लक्ष्मी. मी इतर तुमचं त्याचा सराव व्हावा म्हणून विचारतो मी तुम्हाला. आई आणि वडील बरोबर का नाही. आणि जोडलं तर मग तिथं किंवा व जोडलं तर दही भात, दही आणि भात, तर ही कसली होतात? द्वंद्वची होतात. मग ही द्वंद्व होईल का? तोंड आणि पाठ होईल का? नाही आहे ना. तत्पुरुष समास आहे. तोंडाने पाठ. गणित पहा. -1/4 ची बेरीज व्यस्त संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोण? 1/4 ची बेरीज व्यस्त काय होईल? 1/4 आणि 1/4 ची गुणाकार व्यस्त -1/4 ची बेरीज व्यस्त होईल 1/4. ही वजाचं अधिक होईल, अधिकचं देखील याची गुणाकार व्यस्त 4 ची बेरीज म्हणजे 4. 4 किलोमीटर तारेचे समान 100 भाग केल्या प्रत्येक भागाची लांबी किती? आता उत्तर पर्याय मीटर मध्ये म्हणजे 4 किलोमीटरचे काय केले पाहिजे? मीटर पाहिजे. मीटर, डेका, हेक्टो, किलो. 4 किलो आहे त्याची मीटर केले 4. त्याचे 100 तुकडे केले भागिले 100, 2 शून्याला 2 शून्य गेले. उत्तर काय येणार? 40 मीटर. तर 40 हेक्टो म्हणायचं नाही, 4000 मीटर झाले भागिले 100 केले 40 मीटरचा एक तुकडा होईल. आहे का पर्यायामध्ये? आहे. एका आयताची लांबी रुंदीचे गुणोत्तर 2:1 आहे. आयताचे क्षेत्रफळ 512 असल्या त्या आयताची परिमिती किती? आकृती काढा. 2:1 x असेल तरी 2x असणार आणि याचं क्षेत्रफळ याचा गुणाकार 2x वर्ग बरोबर 512. मग x वर्ग बरोबर 512 भागिले 2 256. याचं वर्गमूळ काढले 16 म्हणजे ही 16 आली तरी येणार आहे 32. आपल्याला काय विचारले? परिमिती. लांबी अधिक रुंदीच्या बेरजेची दुप्पट. 32 अधिक 16 48 दुप्पट 96 सेंटीमीटर त्याची परिमिती. खाली कोणती संख्या परिमेय संख्या नाही? 64 वर्गमूळ 8 निघतं म्हणजे परिमेय. 64 गुणिले 2 8√2 परिमेय आहे का? नाही. 64 गुणिले 4 दोघांचं वर्गमूळ निघतं म्हणजे तिथे 8 गुणिले 2 होईल 16 येते. 64 गुणिले 16 दोघांचं वर्गमूळ निघतं म्हणजे या परिमेय संख्या आहे. खाली आकृतीवरून AD प्लस RO बरोबर किती? आता A पासून D पर्यंत किती भाग आहेत? AD 1 2 3 भाग. आता या अंतर कधी मायनस मध्ये नसतं. आणि RO किती भाग आहेत बा? 1 2 3 भाग. एकूण किती झाले? 3 आणि 3 6 भाग. 6 भाग असणार बघायचं. RD चे बघा किती कोणता आहे?
RC पर्याय क्रमांक 3 आहे. A पासून C पर्यंत 6 भाग होतात. तर पर्याय क्रमांक 3 हे RC. एका समभुज चौकोनाचे कर्ण 18 व 22 आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? लगेच आकृती काढायची, तुमचं निम्म काम हलकं होतं. एक 18 आहे, एक 22 आहे. आता 18 म्हणजे हा दुभागतात 9 9 होईल, 22 म्हणजे 11 9 11. क्षेत्रफळ विचारले 1 तृतीयांश गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2 म्हणजे ते 18 गुणिले 10. तर 11 झालं 11 198 चौरस सेंटीमीटर. एका विषमभुज त्रिकोणाच्या बाजू 10 8 6 सेंटीमीटर तर त्या विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता 10 6 8 10 कोणता झाला? मग त्याचं क्षेत्रफळ म्हणजे पाया गुणिले उंची 6 गुणिले 8 म्हणजे त्रिक केलं 24 चौरस सेंटीमीटर. सगळीकडे 50 रुपयाच्या 20 रुपयाच्या 10 रुपयाच्या व 5 रुपयाच्या समान नोटा आहे. तर त्याच्याकडे 8,500 रुपये असतील तर एकूण नोटा यात सगळं रुपयात आहे, त्यामुळे अडचणीचं नाही. 8,500 भागिले कोणकोणत्या नोटा आहेत? 50 अधिक 20 अधिक 10 अधिक 5 म्हणजे 50 70 10 80 85 म्हणजे 8,500 भागिले 85 करा 85 म्हणजे 100 नोटा आहे 5 रुपयाच्या, 100 नोटा 10 रुपयाच्या, 100 नोटा 20 रुपयाच्या, 100 नोटा 50 रुपयाच्या, एकूण नोटा 400. 1/2 अधिक 3 ही विषम संख्या आहे, तिच्या पुढील 12वी विषम संख्या. आता पहा 1/2 अधिक 3 ही विषम संख्या आहे. त्याच्यानंतरची पहिली विषम संख्या कोणती? विषम नंतर त्यात किती मिळवल्या? विषम येईल 2 म्हणजे हे 2 मिळवले की पहिली येते. आता राहिल्या काढायच्या किती? 11 म्हणून अधिक 11 गुणिले 2 आणि 11 22 आणि 2 24 आणि 3 27 म्हणजे 1/2 अधिक 27. आता इथे छेद सारखा करा, छेद सारखा 2 होईल. नाही गरज आहे, उत्तर तसं आहे. चला पुढे खालीलपैकी सर्वात लहान परिमाण कोणते? आता इथं 0.5 गुणिले 10चा वजा दुसरा किलोमीटर मध्ये सगळी परिमाण किलोमीटर. आता मीटर डेका हेक्टो किलो काय म्हणले पहा 0.5 गुणिले 10चा वजा दुसरा म्हणजे छेद केला तर 0.5 छेद 10चा दुसरा म्हणजे 10चा दुसरा म्हणजे छेद 100. आता दशांश चिन्हाचा गोंधळ तुमचा होत असेल तर पहिल्यांदा दशांश चिन्ह काढून टाका मग दशांश चिन्ह फिरवा. किंवा तर एक घर आहे दशांश एक घर पुढे घेतलं खाली 1 शून्य दिला म्हणजे 5/1000 दशांश 1 2 3 संख्येच्या अगोदर 1 2 3 संख्येच्या अगोदर एवढे किलोमीटर त्यात मांडून टाकतो. दुसरं काय दिलं आहे 0.5 गुणिले 10चा वजा पहिला. आता यातलं सर्वात लहान पाहिजे आपल्याला 0.5 गुणिले 10चा वजा तिसरा येणार आहे म्हणजे हे लगेच तोंडी याच्यावरून कळतंय. आता इथे करतोय आपण 0.5 छेद 10चा पहिला होईल 0.5 छेद 10 होईल म्हणजे उत्तर काय येणार आहे 0.05. एक दशांश 10 एक अजून संख्या तिचं काय 0.5 गुणिले 10चा वजा तिसरा म्हणजे 0.5 गुणिले छेद 10चा तिसरा 0.5 छेद 10चा तिसरा काय होतो 1000. हे काढून टाकलं तर 1 2 3 0 अजून 3 घर दशांश इकडे सर इथं आहे ते 1 2 3 संख्येच्या अगोदर एवढे किलोमीटर आणि 0.5 किलोमीटर. आता हे 0.5 पहिला पर्याय मांडूया 0.005 म्हणजे 0.005 किलोमीटर हे झाले 5 मीटर. दुसरा पर्याय काय 0.05 म्हणजे हे 5 डेसी झाले म्हणजे 50 मीटर झाले. तिसरा पर्याय काय होते 1 2 3 4 0.00005 इतर डेसी येतात हे 5 डेसी झाले किंवा ते जर सेंटीमीटर गेले तर 50 सेंटी झाले, मिली गेले तर 500 मिली झाले. याचं 500 मिली येते उत्तर. आणि चौथं 0.5 किलोमीटर म्हणजे 5 हेक्टर झाले. त्याचे मीटरमध्ये सगळ्याची जर परिमाण मिलीमीटरमध्ये गेली तर तुलना करायला सोपं जातं. पण इथं
तुम्हाला लक्षात यायला पाहिजे 10चा वजा तिसरा याने भागायचं आपल्याला, म्हणजे 10चा वजा तिसऱ्याने गुणलं म्हणजे भागिले 10चा तिसरा आहे हे सगळ्यातला. 11 ते 15 पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहे? 11 ते 15 सांगा. 11 13 17 19 29 31 41 44 एवढ्या जोडमूळ संख्येच्या 4 जोड्या आहेत. राम एक काम 8 दिवसात पूर्ण करतो, ते श्याम 10 दिवसात पूर्ण करतो, दोघे मिळून किती दिवसात? राम एका दिवसामध्ये 1/8 करतो, श्याम एका दिवसामध्ये 1/10 करतो. दोघांनी मिळून म्हणजे याची बेरीज होईल, हे सारखा 40 होईल, याची 5 पट, याची 4 पट, 9/40 एका दिवसात काम पूर्ण होईल. हे काम पूर्ण होण्यास 40/9 दिवस लागतील, म्हणजे पूर्णांकामध्ये केले तर 9×36 4.4/9 दिवस लागतील. एका वस्तूवर 10% कमिशन देऊन सुद्धा 10% नफा होतो जर वस्तूची खरेदी किंमत 900 रुपये असल्यास त्या वस्तूची छापील किंमत किती? आता 900 रुपये खरेदीची आहे, त्याच्यावर त्याला 10% नफा होतो, म्हणजे विक्रीची किंमत किती असेल ते 990 रुपये. 900ची वस्तू 10% नफ्याने विकली म्हणजे 990 रुपये विक्रीची किंमत आहे. तर 900 रुपये 10% कमिशन देऊन सुद्धा 10% नफा, मग त्याची छापील किंमत विचारली. मग आपल्याला उलट खरेदी किंमत दिली 900 रुपये, मग त्यावर 10% नफा होतो, म्हणजे 900चे 10% 90 रुपये नफा, म्हणजे विक्रीची किंमत 900 अधिक 10 990 रुपये विक्रीची किंमत. आता इथं त्यांनी म्हणजे 10% सूट दिल्यावर मी विकला, मग 10% सूट कधी मिळते? छापील किंमत 100 रुपये आणि विक्रीची किंमत 90 रुपये. आता आपल्याकडे विक्रीची किंमत आहे 990, छापील किंमत विचारली. x बरोबर 990 गुणिले 100 भागिले 90 केलं, 1 0 घालवला, 9 1 9 9 1 9 11 गुणिले 100 1100 रुपये. एका वस्तूवर 10% कमिशन झालं. 48,000 रुपयाची गाडी शांतारामने 10% नफा मिळवून समीरला विकली. हीच गाडी समीरने 10% तोटा सहन करून रामला विकली, तर ती गाडी रामला किती रुपयाला मिळाली? इथं तुम्ही 10% नफा पुन्हा 10% तोटा तेवढीच नाही होत. 48,000 रुपयाची गाडी शांतारामने 10% नफ्याने, मग 48,000चे 10% काय होतील? 4,800 रुपये. एवढ्याला त्यांनी 52,800 रुपयाला त्यांनी विकली. आता ती घेतली कोणी? समीर. समीरला काय केलं? ती गाडी 10% तोटा, 52,800चा 10% तोटा किती होईल? 5,280. एवढा तोटा सोसून त्यांनी विकली. केवढ्याला विकली गेली? 10 8 गेले, 2 राहिले, 8 3 गेले, 5 राहिले, 12 5 गेले, 7 राहिले, 47,520 रुपयाला विकलेली आहे. हा, चौथा पर्याय 39 4 बरोबर आहे. हा, ओके, भोसले. ओके, चला 41 पहा. दोघांच्या अगोदर विरुद्ध कोणाच्या किती जोड्या तयार होती? आता इथं पहा 4 समांतर रेषा आहेत, 1 2 3 4. आता एका रेषेने पाहू तर विरुद्ध कोणाचा, याच्या विरुद्ध हा कोण होईल, याच्या विरुद्ध हा कोण. इथं किती जोड्या तयार झाल्या? 2. आता इथे 2, इथे 2, इथे 2, इथे झाल्या 8 जोड्या इथे तयार झाल्या विरुद्ध कोणाच्या. इथे 8 म्हणजे एकूण 8 आणि 8 16. 1,50,000 रुपये शेत जमीन विकल्यामुळे रामरावला दोन्हीकडून 4% कमिशन मिळाले, तर रामरावांना एकूण किती कमिशन मिळाले? 1,50,000चे 4% या व्यक्तीकडनं, 4% घेणाऱ्याकडनं, 4% देणाऱ्याकडनं, एकूण मिळालं 8%. 1,50,000चे 8% 15 8 20,000 12,000 रुपये कमिशन दोन्हीकडून मिळालं. एकाकडनं 6,000, दुसऱ्याकडनं 6,000. ओके, चला पुढे. एका वस्तूची किंमत 10%ने वाढल्यामुळे 5% विक्री कमी झाली, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? आता इथं काय म्हणायचं पहा, 100 रुपये खरेदी आणि 100 वस्तूची विक्री, म्हणजे खप म्हणा किंवा विक्री म्हणा.
रुपये खरेदी, 100 म्हणजे किंमत 100 रुपये आहे. खरेदी म्हणता येत पहिलं, किंमत म्हणा. सर असं करण्यापेक्षा हा 100 वस्तू तर प्रत्येक 100लाच घेतल्या असतात. ओके. मग काय होतं या ठिकाणी पहा, 1 रुपया मानून ते करता येतं. पण इथं जेव्हा दशांशचिन्हामध्ये येतं तेव्हा गोंधळ होतो सगळा. म्हणून 100 मानलं की मान वाढवा हे कमी जास्त करायला सोपं जातं. म्हणून फक्त पण इथे काय हे सगळं मांडत बसायची गरज नाही. 100 रुपयाच्या तुम्ही रोज 100 वस्तू विकता, तुमचा गल्ला किती होतो? 10,000 रुपये तुमच्या गल्ल्यात रोज गोळा. काय झालं? 10% किंमत वाढली. किंमत 100 रुपये होती, 10% वाढली, किती झाली? 112. करता आलं का नाही? 1 रुपये घेतली तर येईल का करायला? हो की. 1 रुपये वस्तूची किंमत झाली ना तुझी, मग अडचण कुठे येते ती सांगतो तुला. आता काय झालं? 10% वाढल्यावर 5% विक्री कमी झाली. आता किती होती? 100 होती. आता विक्री किती झाली? 55. आता तू काय करणार? तिथे सांग बरं. नाही 100चे तू म्हणली 100 वस्तू 100 रुपयाला विकायच्या. मग आता इथं काय करणार? 10% वाढले म्हणजे 110 रुपये किंमत झाली. आता तिथं मांडणी काय करणार? 100च्या 100 मी मान्य केलं तिथं. पुढे मांडणी काय करणार? येईल का मांडणी करायला? नाही. आता इथं अडचणी येईल का? काय इथं गुणाकार सोपं असतो. हा शून्य मांडून टाकला. आखरी बाजी 55, अकरून 99, 5 104. विक्री वाढली का कमी झाली? वाढली. किती वाढली? 10,000 रुपयाला 450 वाढली. मग 100 रुपयाला किती? 4.5% नफा. एका मुद्दलाचे 1 वर्षाचे व्याज 12,000 रुपये होते, तर 3.5 वर्षाचे त्या मुद्दलाचे सरळ व्याज किती? एका वर्षाचे 12,000, 3 वर्षाचे 12 वर्षाचे 6,000 किती झाले? 43,000. काय तिथं डोकं वापरायची गरज आहे एवढं सोपं असताना? पुढं 18,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे 10% दराने चक्रवाढ किती होईल? चक्रवाढ व्याजाचं लगेच सूत्र वापरायचं. चक्रवाढ व्याज बरोबर A = E + 1 + R/100 आता हे लिहायचं मला तुम्हाला समजून द्यायचं म्हणून तुम्हाला पेपर सोडवताना लिहायचं बसायचं कारण आहे का? डायरेक्ट या सूत्रामध्ये किंमत भरायची. प्रिन्सिपल किती होतं? 18,000 रुपये. तुम्ही 1 + R 110. R 10% म्हणजे 110चे 100 होणार. 11/10 वर्ग आहे म्हणून 2 वेळा झालं का नाही? म्हणजे मांडणी करायचं. हे वाचलं डायरेक्ट तुम्ही हे मांडलं तर इथं तुम्ही लगेच ही 1 0 2 0 घालून टाकले. 11चा वर्ग 121. आता 18चा पाडा काय अवघड आहे का? 18 हा 0 मांडून टाकला. 18 1 1848 18 2 36 37 18 1 18 3 21. याच्यातनं 18,000 वजा केले की काय येणार आहे? यातनं 18,000 वजा केले की 3,780 रुपये काय येणार आहे? व्याज येणार आहे. आपल्याला काय विचारलंय? व्याज विचारलं. 21,100 रुपयाच्या छापील वस्तू किमतीवर 10% सूट देऊन 5% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 2100 रुपयाची छापील किंमत 10% सूट दिली, किती झाली हो सूट? 2100 रुपयाची. आता हे सोपं आहे म्हणून मी करतो. 210 रुपये सूट दिली म्हणजे केवढ्याला वस्तू विकली गेली? 11 3 गेली 8 1890 रुपये. तरी देखील तुम्हाला काय झालं? 10% नफा, 5% नफा. 5% नफा कधी होतो? 100ची वस्तू 105 ला विकली म्हणजे 1800 चे 5% 18 × 90 म्हणजे खरेदी किंमत किती? 1800. एक कोणती करता येते ना? मांडून सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे हे आपण आता या स्टेजला आपण आलेलो. इथं 100ची वस्तू 5% नफा कधी होतो? 100ची वस्तू 105 रुपयाला विकली म्हणजे खरेदी 100 विक्री 105. इथं 1890 विक्री आहे खरेदीची. आता हे तोंडी कळलं पाहिजे. 1890 गुणिले 100 भागिले 105. 21 ने दिला 21 5 5 14 21 9 19 म्हणजे ते 5 ने इकडे घालवले 20. 5 × 5 = 10. ओके. 9 दुणे 18 वरची 2 0. 1800 रुपये खरेदीची किंमत आहे. पुढे रेषा छेदिका पी आहे तर मेजर ऑफ अँगल y बरोबर किती? पहा
त्या ठिकाणी या आकृत्यावरती तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. इथं दिलेला 3x + 10 म्हणजे त्याच्या विरुद्ध हा देखील किती असणार आहे 3x + 10 आणि हा दिला x + 10. कशासाठी मी घेतलेलं जवळजवळ इथं काय करत नाही का विरुद्ध कोण होतोय का काही वेळा असं पण होऊ शकतो नाही दोन्ही विरुद्ध कोण होतात दोन्हीची किंमत सारखी येते त्याच्यावर आपल्याला x ची किंमत काढता येते. म्हणजे हे कुठले झाले कोण आंतरकोणाची बेरीज किती असते 3x + 10 x + 10 म्हणजे किती बेरीज येईल 4x + 20 4x + 20 बरोबर 180 मग वजा 20 केले 4x बरोबर 160 x बरोबर 130 चा हा झाला आणि हा 50 चा झाला. आपल्याला विचारलाय कोणता y म्हणजे हा कोण विचारला म्हणजे हा कितीचा येणार आहे 130. याच्यावर हा 130 हा 130 का संगत कोण 130 हा 130 संगत कोण. सचिनने 5 धावा सरासरी 75 धावा केल्या उरलेल्या 3 धावात सरासरी 80 धावा केल्या तर संपूर्ण धावात सरासरी किती 5 धावात 75 म्हणजे 5 धावात किती केल्या 75 गुणिले 5 375. राहिलेल्या 3 धावामध्ये त्यांनी 80 ची सरासरी केली म्हणजे किती केल्या 240. म्हणजे या किती धावातल्या म्हणून यांची काय करावं लागेल भागिले 8 तर 8 धावाच्या धावा 875 ही त्याची सरासरी आली. ओके अहो हे तुम्हाला आता हे बा सगळं सोडवत बसायचं इथे बाबा पर्याय 76.8 पर्याय कट होत आहेत लगेच उत्तर पुढचं बघत बसायची गरज नाही. हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तुमची गती वाढणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला हे सगळं 8 7 5 काढत बसायची गरज नाही. 76 आलं पर्याय कट होतोय का नाही 1 पॉईंट वरती 8 आलेलं तर पर्याय कट होतोय ना मग तिथं कधी सोडून द्यायचं लगेच उत्तर लिहून मोकळं व्हायचं. अशी गती उचलली पाहिजे तुम्ही. पुढे 0.1 गुणिले 10⁻5 गुणिले 0.4 गुणिले 10^2 भागिले 0.3 गुणिले 10⁻7 गुणिले 0.2 गुणिले 10⁻5 बरोबर किती. आता पहा या ठिकाणी 0.1 गुणिले 10⁻5 गुणिले 0.4 गुणिले 10^2 भागिले 0.3 गुणिले 10⁻7 गुणिले 0.2 गुणिले 10⁻5. आता वजा घातांकात उलटे केले की काय होणार आहे ते अधिक होणार आहे वरती जाणार आणि वरचा हे वजा आहे तो खाली पाठवला तर अधिक होणार. ओके मी आता इथं 10च्या घातांकाची सगळे एका ठिकाणी घेऊन आपण तिथं करू. भागाकार म्हणजे काय होते घातांकाची वजाबाकी आणि गुणाकार म्हणजे की घातांकाची बेरीज बस एवढाच नियम. इथं आपण हे दशांश एक घर पुढे सारू हे एक घर पुढे सारलं इथले एक घर पुढे सारलं इथले एक घर पुढे सारलं. ओके आता ही 10ची घातांक सगळे एकत्र करूया वरती 10चा वजा 5 आणि 10चा दुसरा याची बेरीज काय होईल 10चा वजा 3 एवढ्या फक्त दोघांचंच केलं. ओके आता हे 1 गुणिले हे 4 हे 3 अलीकडे घेतो आणि याचं उत्तर काय आलं 10चा वजा 3. आता इथं खाली हे 3 इकडे घेतो हे 2 इकडे घेतो. चला इकडे 10चा वजा 7 10चा वजा 5 छेदामध्ये करतोय आपण 10चा वजा 12 10चा वजा 12 कसं वजा 7 याला 7 रुपये द्यायचे याला 5 रुपये द्यायचे मला देणं झालं ना 10चा वजा. आता मी हा वर घेणार हा वर घेतला तर काय होणार आहे 10चा वजा 3 वजा 12 म्हणजे तो काय वजा म्हणजे हे नियम कुठला वापरला मी भागाकार असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी. ओके मग ते प्लस होणार की हे तुला कळतं ना तुला कळतं पण मला इथं समजून मुलांना मी कसं देतोय घातांकाची बेरीज भागाकार असेल बेस सारखा असेल भागाकार असेल तर घातांकाची काय करतो आपण वजाबाकी करतो. वजा 3 वजा 12 वजा अधिक होणार आहे ना ते
हे तुला कळलं ना डायरेक्ट हे माझा तो आवर घेतला की अधिक होणार आहे. मग हे -3 अधिक 12 होणार आहे. 10चा -3 अधिक 12. आता इथे चिन्ह वेगळे म्हणजे काय होईल 10चा 9 बरोबर. म्हणजे इथं 10चा 9 होणार आहे. म्हणजे 1 × 4 × 10चा 9 भागिले 3 × 2. आणि इथे संक्षिप्त करून तुम्ही देऊ शकता बेकने बेदुलेच्या हे 2/3 × 10चा 9 आहे का. पर्याय क्रमांक 3 आहे. दोन संख्यांचा मसावी 30 असामायिक अवयवांचा गुणाकार 12 तर त्या दोन संख्यांचा गुणाकार. आता त्या ठिकाणी त्या संख्या काढाव्या लागतील. हा कशासाठी लसावी काढायची. मसावी असणं पुरेसं आहे ना. लसावी काढायची गरजच नाही. असामायिक अवयवांचा गुणाकार लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. इथं 12 हा गुण टाकायचा दिला. कोणत्या दोन असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. तर इथं 3 आणि 4 इथं जर तू संख्याचा लसावी काढत बसला तर ती वाढेल. ओके. इथं तुला काय करायचं मसावी गुणिले असामायिक अवयव गुणाकार केला की लसावी येणार. मग लसावी भागिले मसावी केलं तर असामायिक अवयवाचा गुणाकार येतो. मग 12 असामायिक अवयवाचा गुणाकार दिलाय. मसावी किती दिलाय. मसावी 30. त्याच्यावर लहान संख्या लहान अवयव गुणिले मसावी केला 90 लहान संख्या. मोठी संख्या 120. आपल्याला काय विचारले त्या दोन संख्येची बेरीज विचारलेली. 90 अधिक 120 विचारलाय गुणाकार विचारला. आता गुणाकार करायचा. असं केलं तरी होते. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा बरोबर. मसावी गुणिले असामायिक अवयवांचा बरोबर लसावी. मसावी 360 बरोबर. मग 360 गुणिले 30 केलं तर येते 360 गुणिले 3 लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्येचा गुणाकार होते. बरोबर काय हरकत नाही. मी 5वीला झालं. 5वीच्या मुलांनी केलं तर ते अपेक्षित आहे. 8वीच्या मुलांनी जरा पुढल्या पद्धतीनं चाललं पाहिजे ना. पुढे चला. 4 स्क्वेअर रूटमध्ये 4 स्क्वेअर रूटमध्ये 4 अधिक स्क्वेअर रूटमध्ये 4 अधिक 400 स्क्वेअर रूटमध्ये 441. याचं वर्गमूळ काय 21. 21 अधिक 4 25. 25चं वर्गमूळ 5. 4 अधिक 5 9. 9चं वर्गमूळ 3. उत्तर काय 3. तर 3चा घन 27. इथे 11ने भाग जातो. पहा संख्या 8 4 9 3 5 1 3 स्टार्ट. आता इथे 11ने भाग जातो. 11ची कसोटी काय आहे. एकाने अंकांची बेरीज ही 0 किंवा याच्यातला फरक 0 किंवा 11 असतो. इथं 8 9 17 आणि 22 3 25. म्हणजे इथे पण बेरीज किती आली पाहिजे 25 किंवा 11च्या फरकाने आली पाहिजे. इथे बेरीज किती येते 4 आणि 3 7 7 ने 8 च. म्हणजे इथे जर तुम्हाला घ्यायचं म्हणलं 25 आणायचं म्हणजे 17 असेल. एक अंकी संख्या आहे का 17 नाही. मग यातला फरक आपल्याला किती करावा लागेल 11 आणावा. मग यातला 11 आणण्यासाठी 25 + 11 गेले 16. म्हणजे 16 बेरीज आणण्यासाठी तो पण 14 25 + 11 गेले 14. मग इथं आपले 8 येते. म्हणजे इथं 6 अंक असला मग बेरीज 14 आहे. मग 25 मधनं 14 गेले 11 येते. म्हणजे स्टारच्या मध्ये कोणते अंक असणार आहे फक्त 6 आणि 6. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 12 व 9 आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 3 4 5चं त्रिकोण आहे. 3 4 5चं तिथं काही गरज पण नाही आहे. काटकोन त्रिकोण आहे म्हणजे 1 अंश छेद 2 गुणिले 12 गुणिले 9 बेसन 12 9 सर 54. चला राम व श्याम याचे पगाराचे गुणोत्तर 3:2. आता बघा
राम आणि श्याम यांचं गुणोत्तर 3:2 आणि श्याम आणि समीर यांचं गुणोत्तर 1:4. तर राम श्याम समीर यांच्या पगाराची बेरीज 11,700 रुपये असल्यास श्याम व समीर यांच्या पगारातील फरक आहे. आता याचं गुणोत्तर तिघाचं काढावं लागेल. या दोन चालेल असावी काय होईल 2. ही दोनाची एक पट या तीनाची पट 2. आता इथे एकाची किती पट झाली दुप्पट. 4ची दुप्पट 8. म्हणजे या तिघांचं गुणोत्तर काय आहे 3 2 8. याचा 3x याचा 2x याचा 8x. 8 10 13 x बरोबर किती दिलाय बघा 11,700. x बरोबर किती 900 900. मग कुणाचा विचारला आपल्याला समीर आणि श्यामचा पगार 900 गुणिले 1800 आणि याचा पगार 7,200. 7,200 आणि यातला फरक विचारला इथं वजाबाकी करावी लागेल 5,400. इथं फरक काढली याच्यातला फरक काढला असता तर 6 आहे. x बरोबर 900 तर 6 बरोबर 9चं 54 झालं. पुढे खालीपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. दशांश चिन्ह सगळ्याची एका खाली एक मांडा. दशांश चिन्ह काढून टाका. 0.0489. तिसरं मांडताना दशांश चिन्ह करा. परत दशांश 0.5374. पुढे दशांश चिन्ह 0.321445. पुढे 0.0089. सगळ्याची दशांश चिन्ह सारखी करून घ्या. दशांश चिन्ह सगळी काढून घ्या. पहा कोणती संख्या लहान आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे सोबतच्या आकृतीमध्ये x बरोबर किती. आता या दोघांची बेरीज किती येणार आहे 180. म्हणजे 4x अधिक 20 अधिक x अधिक 10 बरोबर 180. x अधिक 4x 5x अधिक 30 बरोबर 180. 5x बरोबर 180 वजा 30 150. x बरोबर 30. x ची किंमत. तर एका कोणाचा कोटिकोण व मूळ कोणाचा पूरक कोण यांचे गुणोत्तर 1:4 असे आहे. तर मूळ कोणाचे माप किती. आता लगे आकृती काढायची. हा मूळ कोण त्याचा कोटिकोण म्हणजे कोटिकोण हा मांडणार x मांडणार. तर पूरक कोण आणि कोटिकोण याचं गुणोत्तर 1:4. एका कोणाचा कोटिकोण मूळ कोणाचा पूरक कोण याचे गुणोत्तर 1:4. हा एक असेल तर हा 4. कोटिकोण आणि पूरक कोणाचे गुणोत्तर 1:4. म्हणजे कोटिकोण 1 असेल तर पूरक कोण 4 असेल. आता कोटिकोण वजा पूरक कोण वजा कोटिकोण केलं तर काय येतं 90. म्हणजे 4x वजा x हे माहिती पाहिजे की कोटिकोण पूरक कोणात कोटिकोण वजा केला की 90 येतं. हे सूत्र माहिती पाहिजे. म्हणजे इथे 90 येतं. म्हणजे 4x म्हणजे 3x बरोबर 90 x बरोबर 30. म्हणजे पूरक कोटिकोण 30 झाला म्हणजे मूळ कोण कितीचा येणार आहे 60चा. 90 मधनं 30 केला वजा 60. सोबतचे दोन त्रिकोण ABCOPQR हे एकरूप आहे. कोणत्या कसोटीने एकरूप आहे 2 बाजू आणि त्याच्यामधला कोण. म्हणजे इथं कोणती कसोटी लागू होईल बाकोबा. बाकोबा कसोटीनं ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. कुठे गेला होता कुठे गेला होता घरी गेला. मला माहिती आहे की घरी गेला होता. ऑनलाईनला बी नव्हता ऑफलाईनला बी नव्हता. सोबतच्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असून त्या वर्तुळाची जीवा AB ची लांबी 24 सेंटीमीटर. तर एक OM ची लांबी किती. आता पहा इथं आकृतीवरती सोडवायचं गणित हे. इथं लंब कोणते हे माहिती आहे तुम्हाला. जीवा AB ची लांबी 24 हा जीवायला भागतो हे 12 होईल. OM बरोबर की विचार त्रिज्या 15 आहे. मला सांगा आता इथं त्रिकोण जुळत आहे 3 4 5 त्रिकोण 9 12 15. म्हणजे इथं अंतर किती येणार आहे 9. चला समभुज चौकोन आहे.
समभुज चौकोन. समभुज चौकोनाची प्रॉपर्टी काय असते? विरुद्ध कोण? काय प्रॉपर्टी आहे? सम्मुख कोणाची बेरीज 180 असते. सम्मुख कोणाची बेरीज 180 असते आणि सम्मुख कोणी एकरूप असतात. समोरासमोर कोण एकरूप सम्मुख कशाला म्हणतात? जे समोरासमोर आहे त्याला. तेच की मग विरुद्ध कोण एकरूप असतात. अगं विरुद्ध कोण कुठे याचा संबंध येतो? जर तीनच्या विरुद्ध तिला कुठची नाव? त्याला सम्मुख म्हणतात. आपलं त्याला समोरासमोर 3x 2x. हा 3x असेल तर हाही 3x असणार आहे. पण इथं प्रॉपर्टी तुम्हाला काय माहिती आहे? संलग्न कोणाची बेरीज 180 असते. म्हणजे याचा तू संलग्न हा विरुद्ध झाला त्याला म्हणायचं सम्मुख कोण. त्याला म्हणायचं सम्मुख. सम्मुख म्हणजे समोरासमोर तोंड असणार. हे समोरासमोर सम्मुख कोण एकरूप असतात. हा सम्मुख कोण एकरूप आणि याला म्हणायचं संलग्न कोण. आणि मग संलग्न कोण आहे 180 अंश असते. म्हणजे 3x आणि 2x याची बेरीज येणार आहे 180. 5x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 5 केले 36. 5 36 त्रिक 78 चा असणार आहे. 8 36 दुणे 72 चा असणार आहे. बेरीज मला जुळेल ना. तुम्ही सगळे जो बसला. मग मी जर BCD विचारला. BCD कितीचा येईल? हा 72. हा 72 हा 72. एका बिंदूतून किती किरण काढता येतात? अनंत. आता इथं पहिले अनंत नाही म्हणजे अनेक आहे. पुढे ABC XY Z हे कोणत्या संगतीनुसार एकरूप आहे? त्याला कोणत्या बाजूला कोणती बोल? A ला X जोडायचा, C ला Y जोडायचा आणि B ला Z. म्हणजे कशी मांडणी होईल त्याची? अगोदर तुम्ही ABC मांडा. ABC मांडा. आता AB बाजूला कोणती बाजू जोडणार आहे? काही त्याच्या दोन रेषा त्याच्या दोन रेषा XY. XY. AB ला YZ म्हणा किंवा ZY म्हणा. पण तू पुढे बघाय आपल्याला माहित नाही आता YZ म्हणायचं का ZY म्हणायचं माहित नाही. ओके पहिल्या याच्यामध्ये कळत नाही. ओके आता दुसरं जेव्हा AB ला तुम्ही YZ जुळवा तेव्हा लगेच कुठल्या बाजूला कुठली बाजू जुळेल? A ला 2 च्या आणि 3 च्या मधली A आहे. तिथे Y जुळेल. A ला Y जुळेल. बघा A ला Y जुळतो. आता कळतं बघा की A ला Z जुळतो का A ला Y जुळतो? A ला Y जुळतो. 3 रेषा आणि 2 रेषेच्या मधली 3 रेषा आणि 2 रेषा मधला A आहे. आणि तसं तुम्ही इकडे बघायचं 3 रेषा 2 रेषेचा मधला Y म्हणजे A ला Y. आता दुसऱ्या स्टेपला कळतं किंवा डायरेक्ट काय करायचं? या त्रिकोण काढले ना इथं ज्या बाजू एकूण दिले त्याच्यामधले कोणाची जोडी जुळवायची? A ला 2 रेषा आणि 3 रेषेच्या मधला A आहे. 2 रेषा आणि 3 रेषेच्या मधला कोण इकडे कोण आहे? Y. A ला Y जुळणार. नंतर बघा 1 रेषा आणि 2 रेषेच्या मध्ये B आहे. इकडे 1 रेषा आणि 2 रेषेच्या मध्ये कोण आहे? Z. म्हणजे B ला Z जुळतो. मग राहिलेला A ला Y जोडलं पर्याय कट होतो. बरं 3 ला एक मिनिट Y Z X. ओके काय म्हणलं लवकर पर्याय कट होतोय? अरे मी वाचलीच नाहीत ना. मी पर्यायकडे गेलोच नाही ना. मी उत्तर काढलं. पर्याय कट वापरा ना. बस सगळा सर्वात लहान कंस कोणताही याच्यात YAB का नुसता AB कंस होईल? नाही ते लिहायचं मला. बघा 140 अंशाच्या कोणाच्या पूरक कोणाचा कोटी कोण किती असेल? याचा 140 चा पूरक कोण किती असेल? 40 आणि 40 चा कोटी कोण 50. चला 64 वर
ए अपॉन बी चा वर्ग वर्गाचा 1 अंश छेद 2 घातांकाचा घातांक म्हणजे गुणाकार 2 गुणिले 1 अंश छेद 2 याचं उत्तर काय येईल? 2 छेद 2 म्हणजे उत्तर ए. ए अपॉन बी चा पहिला घात म्हणजे उत्तर काय येणार आहे? ए अपॉन बी. पर्याय क्रमांक 1. चला x वर्ग वजा 7x अधिक 12 या राशीचे अवयव कोणते? एक वजा चार. पहा x वर्ग वजा 7x अधिक 12 x वर्ग वजा 7x अधिक 12 गुणाकार आला पाहिजे 12 आणि बेरीज आली पाहिजे वजा 7 वजा 4 वजा 3 चौक 12 3 चौक 12 पण गुणाकार आला पाहिजे अधिक 12 वजा 3 आणि वजा 4 चा गुणाकार काय येणार आहे? अधिक 12. मी याचे फॅक्टर पहिल्याचे याचं करायचं x वजा 3 दुसरा x वजा 4 पुढे 3a वर्ग वजा 3b वर्ग वजा 3c वजा d या राशीत a ची किंमत वजा 1 b ची किंमत 2 c ची वजा 2 आणि d ची 1 किंमत दिल्यावर राशीची किंमत किती होईल? 3a घन वजा 3b वर्ग वजा 3c अधिक d. आता a ची किंमत वजा 1 3 गुणिले वजा 1 कंसाचा घन वजा ओके. तर b ची किंमत आहे 2 वजा 3 गुणिले 2 चा वर्ग वजा 3 गुणिले c ची किंमत किती आहे? वजा 2 वजा 2 अधिक d ची किंमत 1. आता इथं काय कंस टाकायची गरज नाही. आता वजा 1 चा घन काय येणार आहे? वजा 1 गुणिले 3 वजा 3 वजा 1. आता 2 चा वर्ग 4 त्रिक 12 वजा 12. आतमध्ये अधिक आले म्हणजे काय फरक पडत नाही. आता आतला गुणाकार वजा 6 वजा 6 अधिक 6 अधिक 1 वजा 3 वजा 12 वजा 15 वजा 15 अधिक 6 अधिक 1 वजा 15 अधिक 6 वजा 9 अधिक 1 वजा 8 उत्तर येईल. आले का उत्तर वजा 8? ओके. चला पुढे x वजा 3 चा वर्ग आणि x अधिक 3 चा वर्ग भागिले 2x वजा 6 बरोबर किती? आता इथं काय करायचं? x वजा 3 चा वर्ग त्याचे फॅक्टर वगैरे पाडत कसले जे फक्त x अधिक 3 चा वर्ग हे फॅक्टर काढायचे आणि x वजा 3 दोन वेळा मांडायचे. काय 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 म्हणजे x वजा 3 दोन वेळा मांडायचं कारण खाली छेदात x वजा 3 चे फॅक्टर येणार आहे आणि x अधिक 3 त्याचा विस्तार करायचा. a plus b ब्रॅकेट मांडायचा. कशासाठी विस्तार करायचा? होय. बर बर असं नाही जमणार ए वर्ग वजा बी वर्गच. कसं चालेल? ए वर्ग वजा बी वर्ग मध्ये वजा आहे का? हा मग मी म्हणलं हो केली की हो चालते म्हणते. मी असं तुम्हाला जागा करावं लागतं मधनं मधनं. आता इथं तुम्हाला हे सोडवण्याशिवाय पर्याय नाही. x वजा 3 चा वर्ग म्हटल्यानंतर त्याचं उत्तर केलं
खाली आपल्याला इथं कॉमन काढून एक घालू. एक्स वजा 3चा वर्ग मी 2 वेळा मांडतो. एक्स वजा 3 एक्स वजा 3 आणि इथे एक्स वजा 3चा वर्ग एक्स अधिक 3 एक्स अधिक 3 मांडतो. आता खाली मी इथं 2 कॉमन काढतो. हे एक्स वजा 3 होईल. आता इथं मी वर्ग केला असता तर चाललं असतं, काय अडचण नव्हती. पण मुद्दाम मी जरा माझ्या म्हणलं थांबूया आपण जरा. या एक्स वजा 3ला एक्स वजा 3 खाली. ओके. आता एक्स अधिक 3 आणि एक्स अधिक 3चा वर्ग तुम्हाला करायला येतो. एक्स अधिक 3चा वर्ग काय होतो? एक्स वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार 3x त्याची दुप्पट 6x अधिक 9 आणि हे एक्स वजा 3 त्याला गुणिले छेदाला भागिले 2 आहे. फक्त आता हा गुणाकार करायचा. एक्स ने एक्स वर्ग वेळा गुणला एक्स घन अधिक 6x वर्ग 9x अधिक 9x वजा 3x वर्ग वजा 18x वजा 27. ते भागिले 2ला ते नंतर शेवटला बघायचं. काय भागिले 2 कुठं जाणार नाही, ते शेवट पण जाणार. ते इथं सारखी पद्धत आहे. एक्स घन हे अधिक 6x वर्ग वजा 3x वर्ग अधिक 3x वर्ग हे अधिक 9x हे वजा 18x वजा 9x वजा 27 भागिले 2 झालं. पुढे 9x वर्ग वजा 15y वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 10y वर्ग वजा 3z वर्ग अधिक 8z वर्ग बरोबर किती? x वर्ग वजा y वर्ग अधिक z वर्ग. आता इथं सारखी पद आहेत का? की अगोदर जर जागेवरती मांडून घेतानाच घालवली जसं आपण इथं केलं तसं केलं तर सोपं होईल ना. 9x वर्ग वजा 4x वर्ग काय राहील? 5x वर्ग 5x वर्ग वजा 15y वर्ग अधिक 10y वर्ग वजा 5 वजा 3z वर्ग अधिक 8z वर्ग 5z वर्ग. त्याच्यातून कॉमन निघेल का 5 एक्स वर्ग वजा वाय वर्ग अधिक झेड वर्ग आणि त्याला डिवाइड काय आहे? एक्स वर्ग वजा वाय वर्ग अधिक झेड वर्ग. याला हे गेलं उत्तर काय येणार आहे? फक्त 5. पुढे 3x वजा y 4/5 बरोबर 4x वजा 12 भागिले 5 तर x बरोबर. आता या 5ने तुम्ही इकडे गुणणार, या 5ने इकडे गुणणार. काय गरज आहे का हो? दोन्हीकडे छेद सारखा आहे. मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. छेद सारखा आहे म्हणजे अंश कसा असणार आहे? म्हणजे इथे या 5ने इकडे गुणत बसायची गरज, या 5ने इकडे गुणत बसायची गरज नाही. म्हणजे काय होईल? 3x वजा 4 बरोबर 4x वजा 12. आता हे सारखं आता हे 3x इकडे घ्यायचे का 4x तिकडे घ्यायचे काय ते बघा. 3x तिकडे घ्यावे लागतील. हे वजा 12 इकडे पाठवायचे का? 3x मधनं वजा 4x झालं तर वजा मध्ये येण्याऐवजी हे 3x तिकडे पाठवू ना. इकडे काय वजा 4 हे आहे वजा 12 इकडे आले हे 4x इकडे हे 3x तिकडे आले 4x वजा 3x वजा 4 अधिक 12 8 x बरोबर 8. पुढे x वर्ग वजा 2x अधिक 3 गुणिले x अधिक 3 तर का सगळी तीच पद्धती आली. वजा 2x अधिक 3 आणि x अधिक 3 करा x ने गुणा ही पोरगी नुसती बघत बसती बरं का. ही पोरगी काय बोलत नाही तुला थंडी वाजते का मांडी घालून बसली आणि काय लिहून बी घेत नाही काय कच्चं काम चुकलेले प्रश्न लिहून घेत नाही काय नाही तुम्ही करता येतात लय हुशार झाली ही मूर्ख म्हणून लिहून घेते. जे चुकले ते तर लिहून घेतले का तू? मी सगळ्याचं कच्चं काम तपासतो. या 2-4 दिवसात फक्त तपासलं नाही. का तपासलं नाही तर आमच्या आई आजारी म्हणून तिथं मला पटकन जावं लागतं म्हणून मी तपासले नाही. याचा अर्थ तुमचं बघणं सोडून दिले असं नाही. काय मी ते बघितलं मग 10 वाजले तर मी सोडत नाही. माहिती ते कच्चं काम लिहिलेलं पाहिजे वहीमध्ये.
त्याला एक्स ने गुणलं एक्स घन एक्स ने वाजायला गुणलं वजा 2x वर्ग वजा 2x वर्ग अधिक 3x अधिक 3x तर अधिक 3 गुणा अधिक 3x वर्ग 3x वर्ग वजा 6x वजा 6x अधिक 9 सारखी पकडी घ्या एक्स घन चला वजा x वर्ग अरे वजा 1 वर्ग कसं होईल अधिक x वर्ग वजा 3x ना अधिक 3x वजा 3x हा हे घेतले वजा 3x अधिक 9 कुठला पर्याय चला 10 सायकलीची किंमत 15,800 तर 6 सायकलीची किंमत किती एक पंचायत 10 सायकलीची किंमत 15,800 तर 6 सायकलीची किंमत x x बरोबर 6 गुणिले 15,800 भागिले 10 एक शून्य इकडे घालवा 9,480 9,480 एक सायकल तर इथे का 6 सायकली 9,680 रानला पास होण्यासाठी 35% लागले असतात तर त्याला पास होण्यासाठी 1800 पैकी 40 गुण कमी पडले तर त्याला किती गुण मिळाले 1800 चे 35% काढा पास व्हायला 1800 चे 35% 630 630 गुण मिळायला पाहिजे त्याला 40 गुण कमी पडले म्हणजे किती पडले 590 गुण मिळाले चित्रालेख पहा 4 चाकी आणि 6 चाकी गाडी असणाऱ्या व्यक्तींची संख्या 4 चाकी असणारे 3 व्यक्ती आहेत 6 चाकी असणारे 4 आहे 3 4 7 व्यक्ती एक व्यक्ती म्हणजे 7 व्यक्ती म्हणजे 49 चला बघतो तिथं पहा कोणत्या शाळेतील मुलींची संख्या समान आहे मुलींची संख्या 3 तिरक्या रेषेने आहे सर्व मुले व सर्व मुली यांचे गुणोत्तर किती 4 असतील इथं मग सर्व मुलांची सांगा मुलं सांगा सगळी मुलं सांगा 140 100 140 100 तो पुढं 180 200 पुढं 120 100 पुढं 280 8 ते 12 घालवला 16 त्रिक 48 4 असतील उत्तर येईल तर 1 आज आपण लवकर 9:13 झाले